रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज असा सुंदर एकदम व्हायब्रेटिव्ह आणि खूप चांगल्या पद्धतीचा फुल्ली फर्निश, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त कपडे घेऊन यायचं आणि राहायला जायचं असा हवेशीर असणारा किंवा खूप चांगला प्रकाश असणारा हायर फ्लोअरला हिरणनंदिनी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने हिरणनंदिनी वन पार्क, जे घोडबंदर रोड टच असणारं जे प्रोजेक्ट आहे, त्याचं खरं तर ह्या प्रोजेक्टला आपण एक 1 BHK फ्लॅट फुल्ली फर्निश दाखवतोय. फ्लॅट जर बघितला तर आपण जर मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 5 ते 5.5 हजार रुपयाचं मेंटेनन्स असणार आहे. OC CC सोसायटी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, त्या सगळ्या जिम आहेत. फक्त इथे आपल्याला ह्या फ्लॅटसोबत पार्किंग विकत घेतलेली नाही आहे. ओपन कार पार्किंगची सुविधा कॉम्प्लेक्समध्ये उपलब्ध नक्कीच आहे. अशाच पद्धतीचा खरं तर हा 1 BHK फ्लॅट आहे. फ्लॅट इतका चांगला आहे की हवेशीर आहे. आता हे आपण फ्लॅटच्या याच्या आतमध्ये एक ट्री प्लांट केलेला आहे. हे झाड हवेनं हलतं आहे घरातलं, कोणताही फॅन वगैरे आपण चालू केलेला नाही आहे. सर्व फॅन बंद केलेत तरी हे झाड फक्त ह्या घरातल्या हवेमुळं, म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की ह्या घरामध्ये उजेड, प्रकाश आणि हवा ही खूप चांगल्या पद्धतीची आहे. आणि त्याच्या पाठीमागचं कारण पण असणार आहे, कारण की हे जे फ्लॅट आहे, हा फ्लॅट जर तुम्ही बघितला बाहेर जाताना हा नॉर्थ आणि आतमध्ये येताना साऊथ अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि जेव्हा आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता 1 आणि 2, 3 आणि 4 अशा प्रॉपर लिफ्ट आहेत. पलीकडे काही घरं आहेत, ह्या साईडला काही घरं आहेत, अधिक ह्या साईडला 2 घरं आहेत. तर हे जे मालक आहे, ह्या मालकाने ऑलरेडी हे फुल्ली फर्निश करून ठेवलेलं आहे. ज्यावेळेला तुम्ही बघू शकता इथून त्यांनी ते फर्निचर आपलं चालू होतं, जिथे त्यांनी शिवरॅक वगैरे बनवण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि मग हा आपल्याला असला सुंदर चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता ह्या साईडला जर बघितलं तसं हॉल बिल वरती फॉल सिलिंग म्हणा, AC म्हणा, जे तुम्ही आत्ता घरामध्ये बघताय हे असंच जाईल. फक्त भगवंताची मूर्ती सोडून तुम्हाला सगळंचे सगळं इकडं मिळेल. आणि इकडे असं मस्तपैकी चांगल्या पद्धतीचं तुम्हाला डायनिंगला ही स्पेस ऑलरेडी ठेवलेला आहे. आणि इकडे जर तुम्ही त्यांचा रखरखाव बघितला तर TV किंवा सोफा किंवा ह्या सगळ्या असे सिस्टमॅटिकली सगळं ठेवलेलं आहे. आणि राहिला प्रश्न इकडे हवेचा, तर तुम्ही बघू शकता हा फ्लॅट उडतोय हवेचा. आता कोणत्याही प्रकारचा पद्धतीचा फ्लॅट नाही, इतकी हवा पण ह्या फ्लॅटमध्ये तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीची हवाही तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगली मिळेल. आणि ज्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी दोन्ही पद्धतीचं प्रावधान करून घेतलेलं आहे. त्यांनी हे छोटंसं ह्या पद्धतीनं जाळी लावून घेतलेली आहे. आणि तुम्ही दुसरे पडदे बघितले तर तेही लावून घेतलेले आहेत. आणि ह्या साईडला जर तुम्ही आलात तर तुम्ही इकडून बघू शकता ठाणा टू बोरिवली टनलचं काम ऑलरेडी चालू आहे. ठाणा टू बोरिवली टर्न इकडे तुमचं जॉईन होईल. आणि त्याच्यानंतर मेट्रो स्टेशन समोर तुम्हाला मानपाडा मेट्रो स्टेशन दिसेल. आणि ह्यांनी आता एक नवीन ब्रिजचं काम चाललेलं आहे का हा जो फुटवेअर आहे हा इथपर्यंत येऊन बंद होईल. बाजूला जर बघितलं तर मर्सिडीजचं शोरूम अशा पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे. आणि जर व्ह्यू वाईज बघितलं तर तुम्हाला सुंदर असा तुम्हाला जो डोंगराचा व्ह्यूर आहे ते सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसणार. अशा पद्धतीचा हा तुमचा खरं तर हॉलचा व्ह्यू आहे. हवेचं मी तुम्हाला ते दाखवण्यासाठीच मी त्या सगळ्या गोष्टी खरं तर करत होतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही हे हॉलच्या झाल्यानंतर तुम्ही जर ह्या साईडला आलात तर तुम्हाला जाणवेल इथे असं सिमेंट्स कंपनीचं तुम्हाला फ्रीज मिळेल. हे जे किचनचा सेटअप ज्या पद्धतीचा आहे, गॅसची पाईपलाईन, चुल्हा किंवा मग हे सिमेंटचं परत तुमचं वॉशिंग मशीन, हे जे तुम्ही फर्निश बघताय ते सगळं आहे तसंच तसं तुम्हाला मिळेल. तुम्ही तसं बघितलं तुम्हाला किचनमध्ये पण हवा वगैरे खूप चांगली आहे, कारण ह्या खिडकी ओपन ठेवल्यामुळे इकडे जरी तुम्ही बघितलं तर इकडे पण जसं ग्रीन सुंदर चांगला व्ह्यू आहे. हे जरी उघडं ठेवलं तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ही पूर्णपणे हवा चांगल्या पद्धतीची ह्या घरामध्ये मिळते. म्हणजे इथं हा जो स्पेस आहे हाही वेस्ट न जाता इथं पण चांगल्या पद्धतीची हवा तुम्हाला ह्या किचनमध्ये पण जाणवते. म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा म्हटलं तरी तुम्हाला गरम होणार नाही. त्याच्यानंतर मग आपण येतो, इथे एक कॉमन बाथरूम टॉयलेट आहे, जे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्याचे AC वगैरे जे आहे ते इकडे ह्या साईडला लावलेले आहे. पण मला नाही वाटत ह्या ACची गरज ह्या फ्लॅटमध्ये लागेल, कारण हवा खूप चांगली आहे. परत तुम्ही इथे जर आला तर इथे वॉशिंग मशीनसाठी वेगळी जर तुम्हाला स्टोअर किंवा वॉशिंग मशीन ठेवायचं म्हटलं तुम्ही इकडे पण प्रावधान करू शकता. असं काही नाही, तिकडनं काढून इकडे पण तुम्हाला बनवायचं म्हटलं तर. बघा ह्या बाथरूममध्ये पण सुंदर आणि चांगली हवा आहे. ह्या फ्लॅटमध्ये ना मेन तेच आहे की हवा खूप चांगली आहे. आणि नंतर तुम्ही ज्यावेळेला इकडे येणार आहात त्यावेळेला तुम्हाला असं मस्त सगळं पद्धतशीर एक जे बेडरूम आहे जे असायला हवं ते बेडरूम विथ बेड ह्या सगळ्या गोष्टी. आणि इकडे मस्तपैकी असं सुंदर चांगलं अटॅच कपाट केलेलं आहे. तुम्ही इथं ड्रेसिंग टेबल किंवा मग तुम्ही इथे स्टडी टेबल पण यांनी बनवलेला आहे. आणि इथं तुम्ही आरसा वगैरे जर लावला तुम्हाला इथे त्याचा पण विषय संपून जाईल. नंतर तुम्ही इकडे ह्या साईडला जरी आलात तर ह्या बेडरूमचा जरी व्ह्यू बघितला तर हा पण सुंदर आणि चांगला आहे. सेम जो हॉलचा व्ह्यू होता ह्या साईडला जर आपण आलो तर इकडनं जर बघितलं तुम्हाला अजून ग्रीन व्ह्यू नक्की जाणवतो, कारण इकडनं पण तुम्हाला ते निळकंठ उडचे बंगलो म्हणा किंवा ती ग्रीनरी आहे, हे सगळे डोंगर वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे तुम्हाला ह्या तुमच्या घरामधनं नक्की दिसतात. अशा पद्धतीचा हा असा खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे.
आणि याच्यात पण AC म्हणा, फॉल सिलिंग म्हणा, हे सगळं बेडरूमचं वगैरे पण सगळं काम इथे ह्या घरामध्ये आल्यानंतर कोणतंच काम करायची गरज नाही. इथे यायचं आणि कपडे घेऊन राहायला यायचं. आणि त्याच्यानंतर हे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे, हेही खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे. असा एकदम नवा कोरा सुंदर अशा पद्धतीचा फ्लॅट आहे. हे जे मालक आहे ह्या मालकांनी आत्ता आपल्याला कोट करताना 1,35,00,000 रुपये ह्या फ्लॅटची कॉस्ट सांगितलेली आहे. 1,35,000 निगोशिएबल ठेवण्यात आलेली ही किंमत असणार आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट असा कपडे घेऊन यायचं आणि राहायला जायचं अशा पद्धतीचा हा फ्लॅट पाहिजे असेल तर आम्हाला फोन करा. हा फ्लॅट आम्ही दाखवतो. मेन रोड टच प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे जाण्या येण्याच्या त्या सगळ्या सुखसुविधा म्हणा ते सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध नक्कीच आहेत. असेच नवीन चांगले लक्झरियस फ्लॅट, छोटे फ्लॅट, रिसेल फ्लॅट, नवीन फ्लॅट असे वेगवेगळे फ्लॅट आम्ही तुम्हाला रोज दाखवतो आहे. आमच्या मेहनतीला तुम्ही यश चांगलं द्या आणि जास्तीत जास्त लोकांनी बघा आणि सबस्क्रायबर्स करा हीच नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.